आज केतकीच्या मुलांच्या शाळेत पेरेंट्स मीटिंग होते, त्यामुळे केतकी शाळेकडे येणार आहे. तर ती तेथूनच इकडं तिच्या माहेरघरी पण येणार आहे. त्यामुळे जेवण थोडे जास्त बनव आणि हो, सोबत बेसनाच्या वड्या पण बनव. तुला तर माहीतच आहे केतकीला बेसनाच्या वड्या किती आवडतात. नीताबाई आपल्या पायाची त्यालाने मालिश करत म्हणाल्या. हे ऐकताच सून तोंड वाकडं करत म्हणाली, माझ्याकडे वेळ नाही, मी माझ्या भावासोबत बाजारला जाणार आहे. तुमचं तुम्ही जेवण बनवा. नीताबाई विचार करत म्हणाल्या, सुनबाई, सकाळी भाजी साफ करत होतीस तेव्हा तर तू बाहेर जाण्याविषयी काहीच बोलली नाहीस की तू बाजारला जाणार आहेस. त्यावर सून अंकिता रागाने म्हणाले, मग तुम्ही तरी कुठं अगोदरच सांगितलं की नणंदबाई येणार आहेत. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही शेवटच्या क्षणी सांगचाल आणि मी तुमचं ऐकून नंदेचं स्वागत करावं? ध्यानात ठेवा, मी कोणाची नोकरानी नाही जे कोणासाठी पण स्वयंपाक करत बसू. तुमची मुलगी येणार आहे, तुमचं तुम्ही जेवण बनवा. असं म्हणत अंकिता स्वयंपाकघरात गेली. तिने पटकन बेसन पिठाचा डब्बा उचलला आणि तिच्या खोलीत नेऊन लपवला आणि गालातली गालात हसत पर्स उचलून तेथून निघून गेली. आपल्या सुनेचं असं बोलणं पाहून नीताबाई दुःखी झाल्या. त्यांना खूप वाईट वाटलं. जेव्हा कधी त्यांची मुलगी केतकी माहेरी यायची, अंकिताच्या तोंडाला आंबट पाणी सुटायचे. त्यामुळे नीताबाई आपल्या सुनेला सांगायला घाबरत होत्या की केतकी आपली मुलगी घरी येत आहे म्हणून. सुनेच्या भीतीने त्यांनी केतकीला बोलावणे पण बंद केले होते. तरी पण कोणती आई सुनेच्या भीतीने आपल्या मुलींना भेटणे बंद करेन? नीताबाईंना 4 मुली होत्या. 4 मुलींची लग्ने या शहरात झाली होती. त्यामुळे जेव्हा वाटेल तेव्हा त्या आईला भेटायला यायच्या. लेकींनी आलेलं सुनेला खपत नाही हे नीताबाई आपल्या मुलींनाही सांगू शकत नव्हत्या आणि लेक येणार आहे हे सुनेला सांगायला नीताबाई घाबरत असत. पण सुनेच्या भीतीने त्या आपल्या मुलींना भेटणे बंद करू शकत नव्हत्या. मुली पण या शहरात असल्यामुळे सारख्याच येत असत. अधूनमधून यायच्या आणि 1-2 तासात निघून जायच्या. त्यातही अंकिताचे तोंड सारखं वाकडच असायचे. आज तर अंकिता घरातली सगळीच कामे तशीच ठेवून गायब होती. नीताबाई गुडघे चोळत उठल्या. हिवाळ्याच्या थंडीत त्यांचे हाडे जरा जास्त दुखत होती, म्हणूनच त्या कोवळ्या उन्हात बसून तेलाने मसाज करत होत्या. मसाज झाल्यावर त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि तांदूळ काढून कुकरमध्ये भात शिजवण्यासाठी ठेवला. त्यानंतर बेसनाच्या वड्या करण्यासाठी बेसन पीठ शोधू लागल्या, पण त्यांना ते पीठ सापडत नव्हते. तेवढ्यात केतकीने येऊन आपल्या आईला नीताबाईला मिठी मारली. आपल्या मुलीला पाहून नीताबाईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. केतकीने आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाली, आई, वहिनी कुठे आहे आणि तू स्वयंपाक का करत आहेस? नीताबाई आपल्या मुलीला समजावत म्हणाल्या, तुझ्या बहिणीला काही काम होतं म्हणून ती बाजारला गेली आहे. मला वाटलं तू घरी येणार आहेस म्हणून तुझ्या आवडीचं जेवण माझ्या हाताने करीन. चल आपण बनवून खाऊया. हे ऐकून केतकी आनंदाने म्हणाली, म्हणजे बेसनवडी बनवणार आहेस काय? त्यावर नीताबाई म्हणाल्या, हो बाळा, मी बेसनवडी बनवत आहे. सध्या फक्त भात ठेवला आहे कुकरमध्ये. असे म्हणत त्या पुन्हा किचनमधील डबे उघडून बेसन शोधू लागल्या. बराच वेळ शोधूनही बेसन सापडले नाही. तेव्हा केतकी म्हणाली, राहू दे ग आई, का टेन्शन घेत आहेस? परत एखाद्या दिवशी कधीतरी बेसनवडी करून खायला दे मला. आता तू इथं बस आणि आराम कर. तुझं पाय दुखत असतील ना? उरलेली कामं मी करेन. आज तू माझ्या हातचं जेवण खाऊन बघ. केतकीने आपल्या आईच्या हाताला धरले आणि हॉलमध्ये आणून सोफ्यावर बसवले. केतकी आपल्या आईशी गप्पा मारू लागले. बोलता बोलता नीताबाईंनी टीव्ही चालू केला. मग केतकी किचनमध्ये जाऊन काम करू लागली. तेवढ्यात अंकिता खूप साऱ्या शॉपिंग बॅग्स घेऊन घरी पोहोचली. आजीसोबत केतकीची लहान मुले पण टीव्ही बघत होती. त्यांना हॉलमध्ये टीव्ही बघताना पाहून अंकिताला राग आला आणि अंकिताने लगेच रिमोट उचलला आणि टीव्ही बंद केला. मुले तेथून स्वयंपाकघरात गेली. मग अंकिता बडबडायला लागली, इथे कोणीच टीव्ही बघत नाही, मग टीव्ही का चालू आहे? वीज बिल वाढलं तर कोण भरणार? वहिनीचा आवाज केतकीला ऐकायला येत होता, पण तिने काही उत्तर दिलं नाही.
हो, पण ती हिरमुसली होती. इकडे नीताबाई पण सुनेला घाबरून सोप्यावरून उठून उभ्या होत्या. केतकीच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती विचार करू लागते. वहिनी आल्यावर तिच्या आईचे घर अनोळखी का वाटायला लागते? हे घर माझं नाही का? असं माझं मन मला काय बोलतंय? असं वाटतंय की आता हे घरही वहिनीचंच आहे. मला वाटतं हे घर मी गमावलं आहे. माझा इथे काहीच अधिकार नाही का? केतकी मनातच विचार करत होती. पण केतकी आईमुळे काहीच बोलली नाही, कारण तिला आईचे मन दुखवायचे नव्हते आणि नंतर वहिनीने आईला त्रास दिला असता. केतकी स्वतःला सावरत आईला खुश करण्यासाठी म्हणाली, चल आई, वहिनी आली आहे, आपण सर्व एकत्र बसून जेवूया. असं म्हणत ती हसतच तिच्या वहिनीच्या बेडरूममध्ये गेली. अंकिता सर्व शॉपिंग बॅगा कपाटात ठेवत होती. केतकीला बेडरूममध्ये बघून ती म्हणू लागली, असं अचानक कुणाच्या बेडरूममध्ये येऊ नये, कुणाच्या परवानगीशिवाय. आमची पण थोडीशी प्रायव्हसी आहे. तो बेडरूममधून बाहेर जा, मी बाहेर येईन. हे ऐकून केतकी उदास झाली आणि म्हणाली, वहिनी, मी तुम्हाला जेवणास बोलवायला आली आहे. मुलांना पण खूप भूक लागली आहे म्हणून. अंकिता आपलं तोंड वाकडं करत म्हणाली की तुम्ही खा, मी बाहेर खाल्ले आहे, मी नंतर जेवेन. हे ऐकून केतकी उदास चेहऱ्याने तेथून परतली. तिने दुःखी मनाने सगळ्यांना जेवण वाढले. जेवणाच्या टेबलवर शांतता पसरली. काही वेळातच केतकीने तिचा हात धुतला. केतकीला आल्या आल्या किती आनंद झाला होता, पण तिच्या बहिणीच्या अशा वागण्याने तिचा सगळा मूडच गेला. नीताबाईंना पण स्वतःच्या मनाचीच लाज वाटत होती. काही वेळातच केतकी पुन्हा सासरी जात असताना नीताबाई म्हणाल्या, बाळा, वहिनीचं बोलणं जास्त मनावर घेऊ नको. केतकी दबक्या आवाजात म्हणाली, नाही आई. एवढं बोलून केतकी आपल्या मुलांना घेऊन निघून गेली. नीताबाईंना या सर्व गोष्टीचं फार दुःख झालं. मी जिवंत असताना माझ्या पोटच्या मुलींची ही अवस्था, मी मेल्यावर काय होणार? केतकी गेल्यावर अंकिता रागाने तिच्या बेडरूममधून बाहेर आली आणि म्हणाली, तुमच्या मुली इथे आल्या की किती राशन आणि पाणी वाया जाते. सासूबाई, हे माझं घर आहे, आश्रमशाळा किंवा हॉस्टेल नाही. कुणी पण तोंड घेऊन इकडे यायला. म्हातारपणात तुम्हाला काही काम नाही म्हणून जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तुमच्या मुलींना फोन करत जा, पण त्या इकडे येता कामा नये. त्या आल्याने आमचा किती खर्च होतो हे तुम्हाला माहीत आहे का? तेव्हा नीताबाई गरिबावणी म्हणाल्या, सुनबाई, माझ्या मुली मला भेटायला आल्या की त्या फक्त एक वेळेसच माझ्यासोबत जेवतात. त्यांचा एवढा पण अधिकार नाही का? आता तूच सांग, मी त्यांना कुठे भेटू? मी तर माझ्या लेकींना घरातलं दुसरं काहीच देत नाही. मग असं का बोलत आहेस तू? त्या पण इथेच जवळच शहरात राहतात, त्यामुळे त्यांचं सारखं येणं जाणं होत आहे. मी तर त्यांना कधी साडीचोळी पण घेऊ शकली नाही. त्या पण काहीच मागत नाहीत. तेव्हा अंकिता हातवारे करत म्हणाली, हो हो, त्यांच्यासाठी घर लुटून टाकावं का मग? जेव्हा बघन तेव्हा चौघी तोंड वर करून इकडे येतात आणि माझं काम वाढवतात. हे ऐकून नीताबाई रडायला लागल्या. तेवढ्यात अंकिता रागाने म्हणाली, आता प्लीज तुमच्या मुलींच्या भेटीगाठी बंद करा. त्यांना त्यांच्या घरच्यांवर लक्ष देऊ द्या. हे ऐकून नीताबाईंचे हृदय वेदनेने व्याकुळ झाले. त्यांचे वडील या जगात नाहीत. मी एकटी राहिली आहे म्हणून त्या मला भेटायला येतात, असा विचार करून त्या खोलीत जाऊन जोर जोरात रडू लागल्या. पण सुनेला त्यांच्या रडण्याशी काही देणे घेणे नव्हतं. पुढच्याच आठवड्यात अंकिता आणि मुकेशच्या लग्नाचा वाढदिवस होता. अंकिताने वाढदिवसाला कोणालाच बोलावलं नाही, पण तिच्या चारही नंदा या दोघांना सरप्राईज म्हणून सकाळ सकाळीच घरी आल्या. त्यांनी सोबत भारीतला केक, पेढे आणि त्यांना गिफ्ट आणले होते. अंकिताचा त्या दिवशी मुकेश सोबत बाहेर जाण्याचा प्लॅन होता, पण अचानकच या चौघीही घरी आल्या. त्यामुळे अंकिता तिच्या नवऱ्यासमोर काहीच बोलू शकली नाही. मग मुकेश म्हणाला, माझ्या बहिणी आल्या आहेत, त्यांच्यासाठी चहा नाश्ता कर, नंतर आपण दोघे बाहेर फिरायला जाऊ. अंकिताला त्या चौघींचं येणं मनाला खटकत होतं. तिच्या चौघी नंदा घरातील सर्व कामात मदत करत असायच्या, तरी पण अंकिताला खूप राग येत असायचा.
काही वेळाने अंकिताच्या लक्षात आले की तिने सकाळी घातलेला सोन्याचा नेकलेस तिच्या गळ्यात नव्हता. तिने लगेचच घरात गोंधळ घालायला सुरुवात केली आणि सर्वांना विचारले, कुठे गेला माझा सोन्याचा नेकलेस? मी माझ्या वहिनीकडून आज घालण्यासाठी आणला होता. तो घालून फिरायला जाऊ शकेन आणि चांगले फोटो काढू शकेन. तेव्हा तिची मोठी नणंद विचार करत म्हणाली, वहिनी तुला काय गरज होती का दुसऱ्याचा नेकलेस मागून आणायची आणि घालायची? तेव्हा अंकिताला राग आला आणि म्हणाली, तुझ्या भावाचा इतका पगार नाही की तो मला खराखुरा सोन्याचा नेकलेस विकत घेईल. तो फक्त घरात येणाऱ्या बाहेरच्या लोकांवर खर्च करत असतो, माझ्यासाठी काहीच करत नाही. असं म्हणत ती रागात घरात नेकलेस शोधत होती. मुकेश पण तिला मदत करत होता. नंतर बाकी सर्वजण पण तिचा नेकलेस शोधण्यास मदत करू लागले. अंकिता रडत रडत तिच्या बेडरूममध्ये गेली आणि तिथं पण शोधायला सुरुवात केली. नेकलेस कुठे सापडला नव्हता. तेव्हा ती मुकेशला म्हणाली, तुमच्या बहिणीनेच माझा नेकलेस चोरला आहे असं वाटतंय. तुमचं पॉकेट पण चेक करा. हे ऐकून मुकेश तर हैराणच झाला आणि म्हणाला, माझ्या बहिणी तुझा हार कधीच चोरू शकत नाहीत. त्या चौघी पण तुझा नेकलेस शोधत आहेत. हे ऐकताच अंकिता अजूनच जोरजोरात रडायला लागली आणि म्हणाले, नाही नाही, तुमच्या बहिणींनीच माझा नेकलेस चोरला आहे. त्यांच्याशिवाय बाहेरून कोणी घरात आलेच नाही. तेवढ्यात त्याच्या चौघी बहिणी तिच्या बेडरूममध्ये आल्या आणि म्हणाल्या, वहिनी तो नेकलेस किती रुपयाचा होता? आम्ही सर्वजणी पैसे गोळा करू आणि तुला नेकलेस खरेदी करून देऊ, म्हणजे तू तो नेकलेस तुझ्या बहिणीला परत देऊ शकशील. तू टेन्शन नको घेऊ, आम्ही सर्व बंदोबस्त करतो नेकलेसचा. असाही नेकलेस घरात कुठेतरी असेल, सापडेलच तो. तरी पण तो सापडला नाही तर आपण दुसरा नेकलेस खरेदी करू. हे ऐकताच अंकिता रडायची थांबली आणि आपल्या चौघी नंदांकडे आश्चर्याने पाहून म्हणाली, काय बोलताय तुम्ही? तेव्हा केतकी म्हणाली, हो खरंच आम्ही खरेदी करून देऊ तुला नेकलेस. अशा अडचणीत आम्ही तुला एकटे कसं सोडू शकतो? आधी तू नीट विचार कर, कुठे ठेवला होतास का नेकलेस? शांत मनाने तो नेकलेस शोधायचा प्रयत्न कर, रडून काही होणार नाही. अंकिताला आता स्वतःचीच लाज वाटायला लागली होती. काही वेळापूर्वी ती तिच्या नंदांवर आरोप करत होती की त्यांनी नेकलेस चोरला आहे म्हणून, पण आता तर त्याच नेकलेस खरेदी करण्याबद्दल बोलत आहेत. आता अंकिता मुकेशकडे पण मान वर करून बघू शकत नव्हती. तेवढ्यात मुकेश म्हणाला, अंकिता तुला धीर लगेचच सुटतो. जरा सहनशीलतेने नेकलेस शोधलास तर तो सापडेल, कारण तो नेकलेस घालून ना तू बाहेर गेली आहेस ना घरातील कोणी तो नेकलेस घेतला आहे. याचा अर्थ नेकलेस घरातच कुठेतरी पडलेला असावा. मुकेश पुन्हा नेकलेस शोधू लागतो. तेव्हा अंकिता पण कपाटातून कपडे काढायला सुरुवात करते. सकाळी तिने घातलेल्या साडीतून नेकलेस खाली पडतो. नेकलेस बघताच अंकिता खुशीत म्हणाली, अरे हा नेकलेस तर इथेच आहे. अंकिताला आठवलं की ती देवपूजा करायला जात असताना तिच्या नंदा घरी आल्या. नंदांना पाहून ती रागाला गेली आणि गडबडीत नवीन साडी काढून जुनी साडी घातली. याच गडबडीत नेकलेस साडीत अडकला असेल आणि साडीसोबत कपाटात गेला असेल. आता तिच्या लक्षात आलं होतं. तेवढ्यात तिची लहान नणंद म्हणाली, हे बघ वहिनी, आता तुझा हार सापडला आहे ना, आता टेन्शन घेऊ नको. तेवढ्यात दुसरी नणंद म्हणाली, वहिनी प्लीज आता तरी हस, आज तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. तोंड गोड कर. आम्ही आणलेले पेढे अजून तर तू खाल्लेच नाहीत. आज अंकिताला आपली चूक कळाली होती. ती तिच्या नंदांवर विनाकारण चिडायची. त्यांची मन किती निर्मळ आहेत. मी एवढा त्यांचा तिरस्कार करूनही आज त्या संकटात मला मदत करायला तयार होत्या. अंकिताने आपल्या नंदांना मिठी मारली आणि म्हणाली, माफ करा दीदी, मी सारखाच तुमचा अपमान करत आले, पण आज अडचणीच्या वेळेस तुम्ही सर्वजणी मला मदत करायला तयार होतास. यापुढे मी तुम्हाला शब्द देते की मी नेहमी तुमच्याशी प्रेमळ नातं कायम ठेवीन. मी कधीच तुमचा रागराग करणार नाही. आज अंकिताच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये खरा पश्चाताप दिसत होता. म्हणून त्या चौघी नंदांनी पण
तिला माफ केले. इकडे मुकेश आणि नीताबाईंनी सुटकेचा निश्वास सोडला. कमीत कमी या बहाण्याने तर सुनेला कुटुंब काय आहे आणि त्यांची किंमत काय असते हे कळले. कुटुंब किती महत्त्वाचं असतं हे सुनेला कळलं. यामुळे नीताबाई खुश होत्या. तर तुम्हाला कथा कशी वाटली लाईक, कमेंट आणि शेअर करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन कथेत. धन्यवाद.